तर ते सांगायचंय, करायचं नाहीये. थोडंफार असेल तर तुमचं योगासनांमुळे काय होणार आहे, ते बरं व्हायला मदत होणार आहे. थोडीशीच कुठं गुडघेदुखी सुरू झाली असेल, तर ती बरी व्हायला मदत होणार आहे. थोडंसं काहीतरी खांदादुखी मानेच्या मानेच्या व्यायामामुळे काय होणार आहे, तुमचं मानेवरचं अतिरिक्त मेद कमी होणारच आहे. शिवाय तुमचं थायरॉइड ग्रंथीचं संतुलन साधायला मदत होणार आहे. परत कमरेचे आपण घेतो ते पोटावरचा आणि कमरेवरचा मेद कमी व्हायला मदत होणार आहे त्यामध्ये. फक्त सूचना दक्षता अशी घ्यायची की नुकतीच सर्जरी झाली असेल तर करायचं नाही. तुमची सर्जरी होऊन बराच कालावधी लोटला असेल तर काहीच हरकत नाही. परत बीपी जर जास्त असेल, हाय असेल किंवा एकदम लो होत असेल, तुमचं गोळी घेऊन सुद्धा काही जणांचं असं होतं, गोळी घेतली पण तरीही वाढतो किंवा कमी होतो. तर अशांनी करायचं नाहीये. म्हणजे त्या वेळेला मी सूचना देईन त्या आसनांच्या वेळेला. आणि हृदयविकार असेल, तुमचं संपूर्ण सगळं जर औषध गोळ्या घेऊन सगळं मेंटेन असेल, तर तुम्ही हलके-फुलकेच आहेत.